पंतप्रधानांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला सर्वांनी गांभीर्यानं घ्यायला हवं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे। तर निवडणुकीदरम्यान मोदींनी बचतीचं आवाहन का केलं नाही असा सवाल सुद्धा शरद पवारांनी विचारलाय। तर शरद पवार यांनी निवडणुकीच्या काळात देशाच्या नेतृत्वाला गांभीर्य नव्हतं असं म्हणत जे आवाहन काटकसरीचं पंतप्रधानांकडून करण्यात आलेलं आहे त्याबद्दल सवाल उपस्थित केलाय। सर्वपक्षीय बैठक बोलवावी, सध्याची जी परिस्थिती आहे त्याबद्दल सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित राहून पंतप्रधानांनी या सगळ्याबद्दलची कल्पना देशातल्या नेत्यांना द्यावी असंही शरद पवारांनी म्हटलंय। निवडणुकीच्या काळात देशाच्या नेतृत्वाला याचं गांभीर्य नव्हतं, ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, सातत्य ठेवावं असंही शरद पवार यांनी म्हटलंय आणि सोबतच पंतप्रधानांचं आवाहन सर्वांनी गांभीर्यानं घ्यावं असं शरद पवार यांनी म्हटलंय। मात्र निकालानंतर हे आवाहन का केलं असा सवाल सुद्धा शरद पवारांनी केलाय। शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना पंतप्रधानांकडून जे आवाहन करण्यात आलेलं आहे काटकसरी संदर्भात त्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। तसंच सर्वपक्षीय बैठक घ्यावी आणि या बैठकीला पंतप्रधानांनी उपस्थित राहावं असंही शरद पवार यांनी म्हटलंय। जी काही परिस्थिती ओढवलेली आहे त्याबद्दल देशाला, देशाच्या जनतेला आणि देशातल्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना अवगत करावं असंही शरद पवार यांनी म्हटलंय। तर पंतप्रधानांचं आवाहन सर्वांनी गांभीर्यानं घ्यावं, मात्र निवडणूक झाल्यानंतर, निवडणुकीच्या निकालानंतर हे आवाहन का केलं असा सवाल सुद्धा शरद पवार यांनी केलेला आहे। तर निवडणुकीच्या काळात देशाच्या नेतृत्वाला गांभीर्य नव्हतं असं शरद पवार यांनी म्हटलंय। सिंहाविक एक दिवसासाठी 2 दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही, खरंच पाहणार। म्हणजे आता आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस मंत्रालयामध्ये मोटरसायकलवरून आले, उद्यापासून मंत्रालयामध्ये ते मोटरसायकलवरून आले तर अधिक गांभीर्याने घेतली। पंतप्रधान मोदींनी केलेलं आवाहन सर्वांनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे। देशातल्या स्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। देशासमोर आणखी अशी स्थिती येऊ नये यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे। इंधन बचतीचा निर्णय घ्यायला वेळ का लागला? निवडणुका सुरू होत्या तेव्हा याचं गांभीर्य नव्हतं का? निवडणुकीचे निकाल लागून गेल्यानंतर केंद्र सरकारने हे सगळे निर्णय घेतले। मोदींचं आवाहन त्यांचे नेते किती दिवस पाळतात हे पाहावं लागेल। ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, सातत्य ठेवावं। उद्यापासून फडणवीसांनी दुचाकीवरच यावं तर लोक गांभीर्यानं घेतील।